गेल्या काही दिवसापासून पाहतो आपण कोपर्डी हत्याकांडाच्या आडून जे काही मराठा मोर्चे या महाराष्ट्रभर निघत आहेत त्या मराठा मोर्चामध्ये प्रामुख्याने अॅट्रॉसिटी ऍक्ट बंद झाला पाहिजे अशी मागणी। जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली पेटावा, जाणीवपूर्वक वस्त्यांवर राहणाऱ्या पारध्यांना मारावं, जाणीवपूर्वक जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या कत्ली व्हाव्यात म्हणून शरद पवारांनी या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं षडयंत्र केलं। या सगळ्याच्या पाठीमागे जर षडयंत्रकारी कोणी असेल तर ते शरद पवार नावाचे जातीवादी मित्र। उदयनराजे भोसलेंच्या स्टेटमेंट नंतर पॅन्थर सेना आक्रमक झाली आणि पॅन्थर सेनेने सोशल मीडियावर सर्वप्रथम आपली भूमिका प्रतिकात्मक निषेध म्हणून जो काही लोकशाहीने दिलेला त्या अधिकाराखाली आम्ही नोंदवला। हा प्रतिकात्मक निषेध त्यांना एवढा भोवला, त्यांना एवढा झोंबला की त्यांनी माझ्यावरती दीपक केदार महाराष्ट्र प्रमुख पॅन्थर सेना साताऱ्यामध्ये गुन्हा नोंद केला। मी उदयनराजे भोसलेंचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या भीम सैनिकांना एवढं सिरियस घेतलं। उदयनराजे भोसलेंना मी एकच सांगतो, येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर आपण आपली भूमिका बदलली नाही, लवकरात लवकर जर आपण आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि याच भूमिकेवर आपण जर कायम राहिलं तर साताऱ्यात येऊन आपल्या घरासमोर पुतळा जाळण्याची हिंमत सुद्धा आमच्यात आहे ना। असाल साताऱ्यामध्ये राजे, पण राजे पण आता संपलेलं आहे। लोकशाहीने राजे आणि महाराजे कोणी मानत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे तुम्ही राजे नाहीयेत। आणि मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की साताऱ्यामध्ये जो मराठा मोर्चा होतोय त्या मराठा मोर्चामध्ये उदयनराजे भोसले येण्यास बचाव करावा, कारण तो मोर्चा अॅट्रॉसिटीच्या विरोधात निघत नसून तो त्या मुलीला न्याय द्यावा म्हणून निघत आहे आणि उदयनराजे भोसले या मोर्चाला अॅट्रॉसिटी विरोधी मोर्चा असल्याचं वळण देत आहे आणि म्हणून तीव्र शब्दामध्ये उदयनराजे भोसलेचा आम्ही पॅन्थर सेनेच्या वतीने निषेध करतो। तात्काळ त्यांच्या समर्थकांनी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांना फोन करून धमकी देणं बंद करावं, नाहीतर त्यांचे समर्थक कोणत्या कोणत्या वेळात कुठं राहतात हे आम्हाला माहीत आहे। आणि गृह खात्याला विनंती आहे की आपण याच्यामध्ये मजा घेण्याचं काम करू नये। हे जो काही संघर्ष पेटत चाललाय याच्यामध्ये जातीय दंगली उठण्याची जी काही भीती निर्माण झाली आहे, दलितांवर हल्ले होण्याची जी काही शक्यता निर्माण झाली आहे, याच्यामध्ये गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी काही मजा घेत आहेत ती मजा तात्काळ थांबवावी आणि झोपलेल्यांनी जाग व्हावं।